ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। सावित्रीबाई फुलेंची आज जयंती आहे। खरं तर भारतरत्न त्यांना मिळावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे। आपण त्यामध्ये कशा पद्धतीची नाही, नक्कीच आम्ही संसदेत ही मागणी मांडली आधी आणि वारंवार त्या ठिकाणी आम्ही ती मागणी करणार आहोत आणि त्यांना नक्की मिळेल अशी आम्ही प्रयत्न करणार। बीडमध्ये मसाजोगचे सरपंच असले संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या प्रकरणाची धनंजय मुंडे यांचं नाव जे तिथले स्थानिक लोकप्रतिनिधींशी जोडत आहे त्यांचा राजीनामा मागितला जातोय। मात्र सरकार त्या पद्धतीनं पावलं उचलत नाही। उलट वाल्मिक कराड ज्यांचं नाव खंडणी प्रकरणामध्ये आरोपी आहे त्यांना मात्र VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप तिथले लोक करतात। तुम्ही बघा, लॉरेन्स बिश्नोई पासून वाल्मिक कराडपर्यंत जे गुन्हेगार आहेत, जे जेलमध्ये बसून प्लॉटिंग, आणि ते गुजरात आणि हे महाराष्ट्र, म्हणजे आमचं महाराष्ट्र पण UP बिहार गुजरात सारखं बनवतायत, ह्यांना पाठीशी घालतायत। आणि मी जेव्हा बीडला गेली तेव्हा देशमुखांची मुलगी आहे ती मला म्हणाली, ताई मला खूप भीती वाटते, मी पण पोलीस प्रोटेक्शन मागितलं आणि मला अजूनही देत नाहीये सरकार। म्हणजे तुम्ही विचार करा किती दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालंय सगळ्यांवरच एकंदरीत, आणि सरकार 100% पाठीशी घालतंय। अहो, गुन्हेगार जेलमध्ये बसून इंटरव्ह्यू देत आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो। असं जर असेल आणि गुन्हेगारांना VIP ट्रीटमेंट देत असतील, पोलिसांवर प्रचंड प्रमाणात दबाव हे सरकार टाकत असेल, चुकीचे स्टेटमेंट दिल्या, चुकीचे FIR फाईल करायला, डॉक्टरांवर PM रिपोर्ट बदलण्यासाठी जर प्रेशर होत असेल तर सामान्य माणसांनी जायचं तरी कुठे।